मित्रांनो नमस्कार। न्यूजपेपरमधल्या शब्दांची आपण चर्चा करतोय। एक्झाम ओरिएंटेड न्यूजपेपरमध्ये कशा पद्धतीने शब्द असतात त्या संदर्भातली चर्चा आपली चालू आहे आणि वेगवेगळे शब्द कशा असतात त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलतोय। आजच्यासाठीचे काही शब्द माझ्यासोबत आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण अशा शब्दांना आपण कधीही स्पर्श केलेला नसतो किंवा असे शब्द आपण कधी बघितलेले नसतात आणि असे शब्द ज्यावेळेला तुम्हाला दिसतात त्यावेळेला त्या शब्दांविषयी वाक्याच्या संदर्भात माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे। शब्दात काय आहेत बघा, टॉपल आहे, टफ आहे, डिस्कंटेंट आहे, रेमिशन आहे, ओके, पॉइजनंट आहे, होस्टेज आहे, पीसमेकर आणि अनरेस्ट, लाईफ इम्प्रिझनमेंट। मित्रांनो हे सगळे शब्द बातम्यांमध्ये कशा पद्धतीने आलेत, कशा पद्धतीनं बातम्यांमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। आजच्यासाठीची पहिली न्यूज आणि त्याच्यामध्ये हे शब्द तुम्हाला दिसतील। मित्रांनो बातमी जर तुम्ही बघितली तर बातमी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते, विल शीशमल टॉपल अरविंद केजरीवाल ऑन हिज टर्फ, न्यू दिल्ली सीट इजंट सो शुअर। मित्रांनो वाक्याकडे बघितल्यानंतर आपल्याला यात बरेच शब्द दिसतील। एक शब्द, पहिला शब्द जो आपल्याला दिसतो तो म्हणजे टॉपल। हा शब्द मित्रांनो वापरला जातो गडगडणे अशा अर्थानं, कोसळणे अशा अर्थानं। वाक्य बघा, विल शीशमल टॉपल अरविंद केजरीवाल ऑन हिज टर्फ। होम ग्राउंडसाठी मित्रांनो ऑन वन्स टर्फ ही फ्रेज वापरली जाते। अशा फ्रेजेस किंवा इडम्स या न्यूजपेपरमध्ये सतत येतात आणि अशाच फ्रेजेस उचलून ह्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात। ज्या वेळेला अशा फ्रेजेस माहिती पाहिजेत, ऑन वन्स टर्फ याचा अर्थ आहे मित्रांनो होम पिच जे असतं, होम ग्राउंड जे असते त्याच्यावरच कदाचित अरविंद केजरीवाल यांचा पराभव होऊ शकतो। टॉपल म्हणजे गडगडणे, सरकार ज्यावेळा गडगडतं त्यावेळेला हा शब्द मित्रांनो वापरला जातो। टॉपलिंग म्हणतात त्याला। टॉपल हा शब्द आपल्याला माहीत पाहिजे। वाक्य बघा, विल शीशमल टॉपल अरविंद केजरीवाल ऑन हिज टर्फ, न्यू दिल्ली सीट इजंट सो शुअर। म्हणजे नवी दिल्लीमधल्या ज्या सीट्स आहेत त्या तितक्याशा शुअर नाही आहेत असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो। म्हणजे वाक्याकडे बघितल्यानंतर आपल्याला या गोष्टी कळायला चालू होतात आणि असे शब्द अत्यंत महत्त्वाचे असतात की जे शब्द आपण कधीही बघितले नाहीत। नवीन शब्द मला कळाला, टॉपल, ऑन वन स्टप ही फ्रेज आपल्याला कळाली। डिस्कंटेंट हा शब्द बघा, डिस्कंटेंट। डिस्कंटेंट याचा अर्थ आहे मित्रांनो नाराज, हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे। नाराज असा त्याचा अर्थ आहे, नाराजी इन्क्रीजिंग ओव्हर लॅक ऑफ जॉब इन्फ्रास्ट्रक्चर डिके, ओके, खराब होणे अशा अर्थानं हा शब्द वापरला जातो। डिके म्हणजे अशा पद्धतीचे शब्द बघत जाणं आणि ते सतत वाचत जाणं ही गरजेची गोष्ट आहे। नवीन फ्रेजेस आपल्याला कळतील। ऑन वन स्टप याचा अर्थ आहे होम पिच, होम ग्राउंड, कारण अरविंद केजरीवाल यांचं दिल्ली हे होम ग्राउंड गृहीत धरलं जातं त्यामुळे तिथं ती फ्रेज वापरलेली आहे, ऑन हिज टफ। आणि टॉपल याचा अर्थ आहे मित्रांनो गडगडणे, ढासळणे अशा अर्थाने ते वापरलं जातं। म्हणजे एका बातमीमध्ये आपल्याला कितीतरी नवीन गोष्टी कळायला चालू होतात। AAP's government welfare scheme continue to hold appeal in a constituency owned by former Delhi Chief Arvind Kejriwal in the past 3 times, though discontent increasing or lack of job infrastructure and decay। म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्यावेळा आपण वाचत जाऊ मित्रांनो त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला इंग्रजी सुधारण्यासाठी लागणारे पर्यायी शब्द आपल्याला यायला लागले। अशाच पद्धतीची एक पुढची बातमी काय आहे त्या संदर्भात थोडंसं बघू आणि तिथूनही आपल्याला काही नवीन शब्द कळतात का ते बघू। पिक्चर बघितल्यानंतर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असावं, चित्र बघितल्या तुम्हाला लगेच कळतं की व्यक्ती कोण आहे आणि व्यक्ती जेलमध्ये होती, ती सुटलेली आहे आणि त्यासाठी एक नवीन शब्द आहे। तो शब्द आपल्याला कळतो का बघा, लाईफ इम्प्रिझनमेंट, अजन्म कारावास। त्यासाठी हा शब्द आहे मित्रांनो, वाचून ठेवा, बघून ठेवा। राजस्थान हायकोर्ट ऑन ट्यूसडे January 14, 2025 granted interim bail till March 31st to the self-styled Godman who is serving life imprisonment in 2013 rape case। मित्रांनो वाक्य वाचल्यानंतर त्या वाक्याचा अर्थाने संदर्भ करणं हे सुद्धा गरजेचं। सेल्फ स्टाईल्ड गॉडमॅन, हे बघा सेल्फ स्टाईल्ड म्हणजे ही व्यक्ती स्वतःला देव समजत होती, ओके, सेल्फ स्टाईल्ड गॉडमॅन म्हणजे वाक्य वापरत असताना शब्दांच्या रचना किती सुंदर पद्धतीने केलेल्या आहेत ते कळेल। इम्प्रिझनमेंट याचा अर्थ आहे मित्रांनो आजन्म कारावास, आजन्म कारावास। म्हणजे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। अशा गोष्टी ज्यावेळा आपण बघत जाऊ आणि ते वाचत जाणं खूप गरजेची गोष्ट आहे, किंवा वाचनानं त्याचा सराव होतो आणि त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळाल्यामुळं, त्याला एक रेफरन्स मिळाल्यामुळं तो शब्द आपल्या मेंदूमध्ये कायमचा रजिस्टर केला जातो। यस, अशाच पद्धतीची एक नेक्स्ट न्यूज जी तुम्हाला दिसते ती कशाच्या संदर्भातली आहे बघा। या न्यूजकडे गेल्यानंतर तुम्हाला आणखी काही गोष्टी कळतील। यस, एक
अशी न्यूज आहे, UK प्रिन्सेस कॅथरीन सेज सी इज इन रेमिशन फ्रॉम कॅन्सर. आता हे रेमिशन हा शब्द मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा. याचा अर्थ आहे मित्रांनो सूट. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हा शब्द बऱ्याच वेळेला तुम्हाला जाहिरातीमध्ये वगैरे बघायला मिळते. रेमिशन याचा अर्थ आहे सूट फ्रॉम कॅन्सर, म्हणजे रोगासाठी तो शब्द वापरला आहे, तिच्यातून तिची सुटका झालेली आहे. आणि याचा अर्थ आहे मित्रांनो तीक्ष्ण. भावना ज्यावेळेला तीक्ष्ण तीव्र असते त्यावेळेला हा शब्द वापरला जातो. ओके, पॉइझनंट म्हणजे अशा पद्धतीचे शब्द ज्या वेळेला इथं वाक्य बघा, वाक्य कशा पद्धतीनं दिलेलं आहे. वाक्य वाचल्यानंतर कळेल. द विजिट वॉज सेड टू बी द इनक्रेडिबली, ओके, इनक्रेडिबली अविश्वसनीय, पॉइझनंट फॉर द प्रिन्सेस ऑल्सो नोन ॲज अ कॅट हू टर्न 43 लास्ट वीक. 43 म्हणजे तिचं वय झालेलं आहे ते 43 वर्ष वय आहे असं सांगितलं. टर्न्ड 43 अशा फ्रेजेस आपण सहसा वापरत नाही. टर्न्ड, ओके, आय टर्न्ड 50 याचा अर्थ होतो माझं वय 50 झालेलं आहे. टर्न्ड 43 वय 43 झालेलं आहे. कारण अशा पद्धतीच्या रचना ह्या न्यूजपेपरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि अशा रचना ज्यावेळेला आपण बघत जातो त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपलं इंग्रजी सुधारायला चालू होतं. रेमिशन हा शब्द आपल्याला कळाला, सूट, ओके, आणि पॉइझनंट हा शब्द आपल्याला कळाला. याचा अर्थ आहे मित्रांनो तीक्ष्ण किंवा तीव्र भावनेच्या संदर्भात मित्रांनो हा शब्द वापरला जातो. ही बाजू लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीचे शब्द ज्यावेळेला वाचणं बघणं ही गरजेची गोष्ट आहे. खाली म्हटलं आहे कॅथरीन प्रिन्सेस ऑफ वेल्स said on Tuesday she was in remission from cancer after she and husband Prince William visited the specialist London hospital where she was treated. वाक्य वाचणं, वाक्य मोठ्यानं वाचणं, त्याचा जिभेला सराव होणं या कित्येक गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. कारण याच्यावरच तुमचं कॉम्प्रिहेन्शन अवलंबून आहे. कारण वाचनाची सवय जर मला चांगली असेल तर तुम्हाला योग्य पद्धतीनं अशा पद्धतीच्या शब्दांचा अर्थ काढताना कुठेही अडचण येत नाही. आणि दररोज आपण एक 10 शब्द जरी अशा पद्धतीनं बघत गेलो तर आपली बऱ्यापैकी मित्रांनो सुधारणा होताना तुम्हाला दिसेल. पुढच्या बातमीकडे जाऊ. पुढची बातमी काय आहे बघा. कुंभमेळ्यातून मित्रांनो ही बातमी आपल्याला दिसते. बातमी काय आहे बघा, नाही कुंभमेळ्याची बातमी नाही. लाईव्ह इस्रायल हमास ॲग्री फॉर गाझा सीजफायर हॉस्टेज रिलीज. हे हॉस्टेज म्हणजे काय? ओलीस ठेवलेली जी माणसं असतात त्यांना म्हटलं जातं मित्रांनो हॉस्टेज. नवीन शब्द आहे बघा हॉस्टेज, ओके, म्हणजे या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं. ओलीस ठेवणे, ओलीस धरून ठेवलेले असतात, ओलीस ठेवलेले जे असतात त्यांना म्हटलं जातं हॉस्टेज. हॉस्टेज रिलीज म्हणजे इस्रायल हमास ॲग्री फॉर गाझा सीजफायर. सीजफायर हा शब्द कॉमन आहे, कदाचित तुम्हाला माहिती असावं की ज्यावेळा युद्धबंदी असते त्यावेळा तो सीजफायर हा शब्द वापरला जातो. हॉस्टेज रिलीज म्हणजे दोन्हीकडे जे काय इम्प्रिझनमेंट केलेले काही कैदी असतात त्या कैद्यांना सोडून द्यायचं त्याने ठरवलेलं आहे. हॉस्टेज हा शब्द ओलीस ठेवलेल्या अशा अर्थानं होतो. म्हणजे अशा पद्धती पॅलेस्टाईन प्रिझनर्स इन इस्रायल अँड एड फ्लो इन टू गाझा अमंग मेजर पॉईंट्स ॲग्रीड इन द डील मेडिटेटर्स सेस. म्हणजे ह्या गोष्टी मेडिएटर्स हा शब्द कदाचित तुम्हाला गेला असावा. मध्यस्थी करणाऱ्यांना म्हटलं होतं मेडिएटर्स. कॉमन शब्द आहेत पण हे कॉमन शब्द सतत कानावर पडणं ही अपेक्षित आहे. नवीन शब्द आपल्याला कळाला तो म्हणजे हॉस्टेज. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढची एक बातमी अशाच पद्धतीनं मनमोहन सिंगांच्या संदर्भातली ही बातमी जर तुम्ही बघितली तर लेगसी हा शब्द कॉमन शब्द आहे मित्रांनो. मनमोहन सिंग लेगसी ऑफ पीस मेकर, ओके, ज्यांच्यामुळे शांतता प्रस्थापित झाली त्या माणसाला म्हटलेलं आहे मित्रांनो पीस मेकर. पीस म्हणजे शांतता, मेकर बघा पीस मेकर किती सुंदर शब्द मनमोहन सिंगांसाठी वापरला गेला. लेगसी याचा अर्थ आहे मित्रांनो वारसा. येस, या साध्या साध्या गोष्टी जरी आपण बघत गेलो तरीसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी इंग्रजीतल्या शब्दांचा वापर वाक्यामध्ये कसा केला जातो हे कळणं गरजेची गोष्ट आहे. इथं म्हटलेलं आहे बघा मोमेंटम कंटिन्यूज. मोमेंटम हा मोमेंटम याचा अर्थ आहे मित्रांनो गती, ओके. त्यांच्यामुळे एक प्रकारची गती आलेली होती, गती चालू होती असा त्याचा अर्थ होतो. अनरेस्ट असंतोष. अनरेस्ट याचा अर्थ आहे मित्रांनो असंतोष. म्हणजे असे शब्द आपल्याला बघता येणं खूप गरजेची गोष्ट आहे, ओके. फॉर्मर PM मनमोहन सिंग एंगेजमेंट ऑन जम्मू अँड काश्मीर अँड पाकिस्तान हॅज गट बीन ॲज द डिस्कस्ड perhaps due to the 2007 lawyers movement in Pakistan and Mumbai terrorist attack in 2008 and the youth unrest in the valley after 2008 made it impossible for the momentum to continue.
म्हणजे अशा पद्धतीची वाक्य ज्यावेळा आपण बघत जाऊ, वाक्य ज्यावेळा वाचत जाऊ, त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं त्या वाक्याचा सगळा संदर्भ कळेल. कारण अशी जी वाक्य दिसतात ही लांब पल्लेदार मित्रांनो वाक्य असतात आणि अशा वाक्यांकडे बघत असताना त्याच्या रचना, त्याच्यात येणारे शब्द हे कळणं गरजेची गोष्ट आहे. म्हणून या प्रत्येक शब्दाकडे आपण जेवढा जाणीवपूर्वक अशा पद्धतीने बघत जाऊ त्यावेळा त्या शब्दांचे अर्थ आपल्याला कळायला चालू होतील. आजच्या या सगळ्या चर्चेमध्ये आपण कोणते शब्द नवीन शिकलो ते पुन्हा एकदा बघा. टॉपल हा शब्द आपण नवीन शिकलो. गडगडणे, ओके, लयाला जाणे, सरकारांच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो. वेगवेगळी सरकारं जेव्हा कोसळतात तेव्हा टॉपल हा शब्द वापरला जातो. टर्फ, गवताळ प्रदेश असतो, ऑन हिज टर्फ. होम पिच असतं, होम ग्राउंड असतं, तेव्हा टर्फ हा शब्द वापरला जातो जिथं तुम्हाला अगदी सहजता असते. अरविंद केजरीवालसाठी ते होम ग्राउंड आहे, होम पिच आहे. ज्या ठिकाणी त्यांना हरण्याची शक्यता नाही त्या ठिकाणी म्हटलं जातं ऑन हिज टर्फ. ओके. डिस्कंटेंट, नाराजी हा शब्द. रेमिशन म्हणजे सूट, ओके, तीव्र किंवा तीक्ष्ण. पॉइझनंट याचा अर्थ आहे तीव्र किंवा तीक्ष्ण. हॉस्टेज म्हणजे ओलीस ठेवलेले. अनरेस्ट म्हणजे असंतोष, मगाशी बोललो होतो अनरेस्ट, आणि शब्द कसा तयार केला आहे बघा, रेस्टवरून शब्द आहे अनरेस्ट. पीसमेकर, पीसमेकर याचा अर्थ आहे मित्रांनो जो माणूस शांतता प्रस्थापित करतो त्याला म्हटलं तर पीसमेकर. लाईफ इम्प्रिझनमेंट हा शब्द कॉमन शब्द आहे की जो आपण बघितला. मित्रांनो लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे आजन्म कारावास. अशा पद्धतीचे शब्द, अशा पद्धतीच्या शब्दांना ज्या वेळेला आपण ऐकत जातो आणि बघत जातो त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं शिकण्याची गंमत आपली चालू होते. मित्रांनो अशा पद्धतीचं जर इंग्रजी शिकायचं असेल तर न्यूजपेपर होकॅब असेल किंवा इतर काही कोर्सेस असतील तर हे आपलं ॲप आहे. ह्या ॲपचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता, AK फाउंडेशन नावाचा ॲप. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. पुन्हा भेटू नवीन शब्दांसोबत उद्या याच वेळेला. थँक्यू व्हेरी मच.